नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SK ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज मी तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलेलो आहे, दॅट इज ॲरेज इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. सो ॲरे म्हणजे काय, ॲरे डिक्लेअर कसे करतात, ॲरेची गरज काय आहे, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ ॲरे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात अगोदर ॲरे म्हणजे काय. सो मित्रांनो, ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप्स स्टोअर्ड ॲट कंटिन्युअस मेमरी लोकेशन. म्हणजे काय, एकाच टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यूज एकाच नावाने स्टोअर करण्याची पद्धत म्हणजे ॲरे. आपलं सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये. लेट्स से आतापर्यंत आपण व्हेरिएबल क्रिएट करत आलो आणि त्यांना स्टोअर करत आलो. ओके, सपोज जर तुम्हाला एखाद्या स्टुडंटचे मार्क्स स्टोअर करायचे असेल, तुम्ही काय करणार. एखाद्या स्टुडंटचे जर मार्क्स तुम्हाला स्टोअर करायचे असेल, सपोज एक्स नावाचा एखादा स्टुडंट आहे, तर तुम्ही ते मार्क्स कसे स्टोअर करायचे, तो अगोदर डिक्लेअर करायचे त्याला तुम्ही, की तो इंटिजर टाईपचे मार्क्स असतील. लेट्स इंट एक्स, त्या स्टुडंटचं नाव इज इक्वल टू 5, याशी तुम्ही त्याला 5 असाइन करायचे, मार्क्स 5 व्हॅल्यू असाइन करायचे. ही झालं आपलं व्हॅल्यू डिक्लेरेशन. बट जर आता इंटिजर टाईपचेच आणखीन मार्क्स असतील, लेट्स हे त्याचे फिजिक्सचे मार्क्स आहेत, तुम्हाला केमिस्ट्री, मॅथ, सी प्रोग्रामिंग, पायथन अशा वेगवेगळ्या सब्जेक्टचे त्याचे मार्क्स स्टोअर करायचे. तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक वेळेस नवीन व्हेरिएबल तयार करावं लागेल. ओके, इंट एक्स ऑफ केमिस्ट्री मार्क्स, एक स्टुडंटचे केमिस्ट्रीचे मार्क्स लेट्स से 56, 26. इंट ऑफ एक स्टुडंटचे सपोज सी प्रोग्रामिंगचे मार्क्स लेट्स से 56. मग काय होतं की एकाच टाईपचा डेटा म्हणजे इंटिजर टाईपचा जर डेटा तुम्हाला जर स्टोअर करायचे असतील, तर तुम्हाला काय करावं लागते, जेवढा डेटा असेल तेवढे नंबर ऑफ व्हेरिएबल्स तुम्हाला क्रिएट करावे लागतात. ओके, आणि इट इज क्वाईट टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस. आता लेट्स जर एखाद्या 100 मुलांचे मार्क्स असतील एखाद्या डिव्हिजनचे, तर ते आपल्याला काय करावे लागतील, की 100 व्हेरिएबल तयार करावे लागतील. स्टुडंट नंबर 1 मार्क्स, स्टुडंट नंबर 2 मार्क्स, स्टुडंट 3 मार्क्स, स्टुडंट 4, असे अप टू 100 स्टुडंट, असे एवढे व्हेरिएबल्स आपल्याला क्रिएट करावे लागतील आणि त्याच्यामध्ये ते व्हॅल्यूज स्टोअर करावे लागतील. मग जेव्हा एकाच टाईपचा डेटा असेल, म्हणजे इंटिजर ते इंटिजर, फ्लोट ते फ्लोट, कॅरेक्टर ते कॅरेक्टर, असं सिमिलर टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यूज असतील, तर आपण एकाच हेडिंग अंडर, एकाच नावाखाली त्याला स्टोअर करू शकतो. ओके, ते त्यालाच आपण म्हणतो ॲरे. ॲरे म्हणजे काय, एकाच टाईपचे मल्टिपल व्हॅल्यूज एकाच नावाने स्टोअर करण्याची पद्धत. म्हणजे काय, आता इंटिजर लेट्स से मार्क्स ऑफ डिव्हिजन ए, मार्क्स ऑफ डिव्हिजन ए स्टुडंट, डिव्हिजन ए. आता डिव्हिजन एच्या मार्क्सचे स्टुडंट जर मी रोल नंबरने स्टोअर करायला गेलो, लेट्स से किती स्टुडंट आहेत, एका डिव्हिजन मध्ये 60 स्टुडंट आहेत. सो कर्ली ब्रॅकेट मी काय करेल, त्यांचे मार्क्स स्टोअर करेल, 26, 27, 28, 29, असे मी किती मार्क्स स्टोअर करू शकतो. 60 मुलं तर 60 ची साईज आहे माझ्या ॲरेची, तर दिस इज द साईज ऑफ ॲरे. ओके, या ब्रॅकेटमध्ये आपण ॲरेची साईज मेन्शन करू शकतो. लेट्स से 60 मार्क्स, मी 60 स्टुडंटचे मार्क्स इथे स्टोअर केलेले आहेत. लास्ट नंबर जो 60 नंबरचा स्टुडंट आहे, त्याचे मार्क्स असतील सपोज 56. तर काय झालं की हा सगळा डेटा जर बघितला तुम्ही, मार्क्स हा कशाचा आहे, इंटिजर टाईपचा आहे. एकाच टाईपचा डेटा आहे पण मल्टिपल व्हॅल्यूज आहेत, तर आपण एकाच हेडिंगच्या अंडर म्हणजे मार्क्स ऑफ डिव्हिजन ए ह्याच्या अंडर ते स्टोअर केलेले आहेत. ओके, ह्याला म्हणतो आपण ॲरे. जर सपोज ॲरे नसता, तर आपल्याला काय करावं लागलं असतं, प्रत्येक वेळेस व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागलं असतं, की इंटिजर रोल नंबर 1, रोल नंबर 1 मार्क्स, असं एक नावाचं सपोज व्हेरिएबल तयार केलं, त्याची आपण व्हॅल्यू सपोज 26 स्टोअर केली आहे. नंतर रोल नंबर 2 मार्क्स, त्यानंतर 27, असे किती रोल नंबर, किती व्हेरिएबल तयार करावे लागले असते आपल्याला, 60 व्हेरिएबल तयार करावे लागले असते आणि 60 वेगवेगळ्या व्हॅल्यू स्टोअर कराव्या लागल्या असत्या. सो एवढं टाइम कन्झ्युमिंग करण्यापेक्षा आपण ॲरे वापरून, एवढं लेंदी प्रोसेस करण्यापेक्षा आपण ॲरे वापरून एकाच लाईन ऑफ कोडमध्ये सगळ्या लोकांचे मार्क्स स्टोअर करू शकतो. तर हा बेनिफिट आहे ॲरेचा. होप तुम्हाला ॲरे म्हणजे काय समजत असेल. सो आय रिपीट फॉर यू, ॲरे इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ सिमिलर डेटा टाइप्स अंडर ऑफ मल्टिपल व्हॅल्यूज अंडर सिंगल हेडिंग. सो हे बघा, अशा प्रकारे ॲरे, आणि याच्यामुळे काय होतं की ॲरेमध्ये काय होतं की एक सिक्वेन्शियली तुमचा डेटा स्टोअर होतो, जेणेकरून कंपायलरला किंवा तुमचं ते ऍक्सेस करण्यासाठी सोपा जातो. जर एका सिक्वेन्समध्ये प्रॉपर डेटा जर स्टोअर असेल, तर ते प्रोसेसिंग टाइम तुमचा वाढतो. लेट्स जर तुम्हाला मार्क्स ऑफ रोल नंबर 15 हवे असेल, तर ते एक सिक्वेन्समध्ये स्टोअर झालेले असल्यामुळे तुम्ही जर प्रिंट 15
मार्क्स ऑफ 15 नंबर स्टुडंट केलं तर ते इझिली ऍक्सेस होतात, म्हणजे ऍक्सेस करण्यासाठी सुद्धा सोपं जातं. आणि ऍक्सेस करायला सोपं केलं तर आपल्याला माहिती आहे आपली प्रोसेस सुद्धा, प्रोसेसिंग टाइम जो आहे तो कमी होतो. ओके. सो आता ॲरे बघा, ॲरे कशा प्रकारे स्टोअर होतो, ॲरेमध्ये एलिमेंट्स कसे असतात, त्याची इंडेक्सिंग कशी असते, हे सगळं आपण या डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. सो हा एखादा ॲरे असेल तर अशा अशा फॉर्मॅटमध्ये ॲरे तो मेमरीमध्ये आपल्याला माहिती आहे मेमरीमध्ये जागा ऑक्युपाय करतो आणि सिक्वेन्शियली तो जागा ऑक्युपाय करतो आणि त्याची इंडेक्सिंग, इथं हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. इंडेक्सिंग, इंडेक्सिंग म्हणजे नंबरिंग. आता जनरली आपली नंबरिंग कुठून चालू होत असते, 1 वरनं, पण ॲरेमध्ये लक्षात ठेवा ॲरेचा पहिला एलिमेंट म्हणजे 0 प्लेसला असतो. 0th प्लेस, फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस, थर्ड प्लेस, फोर्थ प्लेस, फिफ्थ प्लेस. These are the index of array. Indexing of array always start from 0. हा पॉईंट खूप महत्वाचा बघा, लक्षात ठेवा. ॲरेची इंडेक्सिंग कुठून चालू होते, 0 पासून. आता आपली जी डिव्हिजन आहे त्याचा रोल नंबर कुठून चालू होतो, रोल नंबर 1, बरोबर की नाही, आपल्या रेग्युलर डे टू डे मॅथमॅटिक्स मध्ये. बट ॲरेमध्ये रोल नंबर 1 म्हणजे काय असतो, 0 नंबर, 0 पासून त्याची नंबरिंग चालू होते. जर रोल नंबर 1 चे तुम्हाला मार्क्स हवे असेल तर ते कुठे जाऊन स्टोअर होतील, 0 प्लेस वरती. रोल नंबर 2 चे मार्क्स कुठे स्टोअर होतील, फर्स्ट प्लेसवर. रोल नंबर 3 चे म्हणजे एक प्लेस अगोदर, कारण 0 ने स्टार्ट होते. ओके, हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, हा काळजीपूर्वक आहे का. ओके. सो ॲरेज ऑफ एलिमेंट अशा प्रकारे असतात, त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. नेक्स्ट तुमचा क्वेश्चन असेल ॲरे डिक्लेरेशन, की सर ॲरे तयार कसा करायचा, त्याचा सिंटॅक्स काय. लेट्स आपल्याला जर ॲरे बनवायचा असेल तर त्याचा सिंटॅक्स खूप सोपा आहे मित्रांनो. जसं आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्याच प्रकारे आपण ॲरे सुद्धा डिक्लेअर करतो. व्हेरिएबल इन द सेन्स इंट एक्स. ओके, असा आपण एक व्हेरिएबल तयार करतो की एक्स नावाचा व्हेरिएबल आहे आणि तो इंटिजर टाईपचा आहे. आता जर ॲरे डिक्लेअर करायचं असेल तर तेच सिमिलर सिंटॅक्स आहे. सुरुवातीला काय असतो आपला डेटा टाईप. डेटा टाईप की कोणत्या टाईपचा तुमचा डेटा आहे, फ्लोट आहे का इंटिजर आहे. सो सिंटॅक्सच्या सुरुवातीला काय येईल तुमचं, डेटा टाईप, फर्स्ट पार्ट. नेक्स्ट तुमच्या ॲरेचं नाव. ॲरेचं नाव तुम्ही काही देऊ शकता बाय कन्सिडरिंग द रूल ऑफ आयडेंटिफायर. ओके, ॲरेचं नेम तुम्ही ॲरे नेम देऊ शकता, स्टुडंट मार्क्स देऊ शकता, काहीही देऊ शकता. ओके, पर्सेंटेज ऑफ स्टुडंट वाट एव्हर. त्यानंतर मग आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला इथे दिसत असेल, हा स्क्वेअर ब्रॅकेट त्या नेमच्या नंतर असतो, तो साईज मेन्शन करतो की किती साईजचा आपला ॲरे असेल, किती एलिमेंट्स असतील त्या ॲरेमध्ये, किती लोकांचे मार्क्स स्टोअर करायचे. सो हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण जनरली साईज लिहित असतो. ओके, सो दिस इज द सिंटॅक्स ऑफ ॲरे. दिस इज द सिंटॅक्स ऑफ ॲरे, डिक्लेरेशन ऑफ ॲरे. सो नेक्स्ट वन इज ॲरे इनिशियलायझेशन. आता एकदा काय ॲरे आपण डिक्लेअर केला तर तो इनिशियलाइज करणं खूप गरजेचं आहे. इनिशियलायझेशन म्हणजे काय, की त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन करणं गरजेचं आहे. जर आपण फक्त ॲरे डिक्लेअर केला तर ते काय, त्यामध्ये काहीतरी गार्बेज व्हॅल्यू स्टोअर होतात. गार्बेज म्हणजे एनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू, त्याला काहीतरी आपल्याला इनिशियलाइज करावं लागेल त्या एलिमेंटला, अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज इनिशियलायझेशन ऑफ ॲरे. सो इनिशियलायझेशन इन सी प्रोसेस टू असाइन द सम इनिशियल व्हॅल्यू टू द व्हेरिएबल. When the array is declared or allocated memory, the element of the array contains some garbage value. So we need to initialize the array to some meaningful values. So there are multiple ways in which we can initialize an array. So what are the different ways to initialize the array? There are primarily three ways to initialize the array. Array initialization with declaration, array initialization with declaration without size, आणि ॲरे इनिशियलायझेशन आफ्टर डिक्लेरेशन. आपण याला रन टाइम इनिशियलायझेशन आणि कंपाईल टाइम इनिशियलायझेशन असं सुद्धा म्हणतो. सो बघा, ॲरे इनिशियलायझेशन आपण कधी कधी करू शकतो, डिक्लेरेशनच्या वेळेसच करू शकतो. एक तर त्याच्यामध्ये साईज मेन्शन करून किंवा विदाऊट साईज सुद्धा आपण ॲरे इनिशियलाइज करू शकतो. ॲरे इनिशियलाइज करणे म्हणजे काय करणे, की ॲरेच्या एलिमेंटला व्हॅल्यू असाइन करणे. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ॲरे इनिशियलायझेशन आफ्टर डिक्लेरेशन. अगोदर ॲरे आपण डिक्लेअर करून घ्यायचा. लेट्स से मार्क्स नावाचा आपण ॲरे तयार करतोय आणि हा ॲरे डिक्लेअर केल्यानंतर आपण याला नंतर जेव्हा आपला कंपाईल टाइम असेल किंवा आपला कोड असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण फॉर वगैरे लूप वापरून त्याच्या व्हॅल्यू असाइन करू शकतो. सो बेसिकली मला काय सांगायचं, की ॲरे इनिशियलाइज करण्याच्या 3 मेथड आहेत किंवा 3 पद्धत आहेत. एक म्हणजे डिक्लेरेशनच्या सोबतच साईज मेन्शन करून, दुसरी डिक्लेरेशनच्या वेळेस पण विदाऊट साईज सुद्धा, तिसरी ॲरे इनिशियलायझेशन एकदा डिक्लेअर करायचं आणि त्याच्यानंतर आफ्टर डिक्लेरेशन युझिंग द लूप्स. तर नक्कीच आपण याचे एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत, त्याला कंपायलरवरती रन सुद्धा करून बघणार आहोत. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो इनिशियलायझेशन ऑफ अन ॲरे. आता हे बघा, एकदा ॲरे तुम्ही तयार केला की लगेच या ॲरेमध्ये बघा ARR नावाचा एक ॲरे तयार केलाय, त्याची साईज आहे बघा 5 एलिमेंट. आणि मग तिथेच तुम्ही त्या ॲरेला व्हॅल्यू सुद्धा देऊ शकता.
जसे की आपण एखाद्या व्हेरिएबलला सुद्धा व्हॅल्यू असाइन नाही करत का, इंटिजर एक्स हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केला, इथेच या व्हेरिएबलला आपण व्हॅल्यू सुद्धा देऊ शकतो, इंट एक्स इज इक्वल टू 5. त्याच प्रकारे इंटिजर ॲरे कोणत्या टाईपचा आहे तो मेन्शन करावा लागेल. इंटिजर ॲरे ARR तुमचा ॲरेचं नाव देऊ शकता, साईज त्याची तुम्ही मेन्शन केली 5 आणि तो त्याच्या व्हॅल्यूज तुम्ही इथेच देऊ शकता 2 4 6. इथे व्हॅल्यू दिल्यानंतर ॲरे इनिशियलाइज केल्यानंतर मेमरीमध्ये काय होतं बघा, मेमरी अलोकेटेड आणि इनिशियलायझेशन. मेमरीमध्ये काय होतं, ॲरे तयार होतो. ॲरेची इंडेक्सिंग तुम्हाला माहिती आहे, मगाशी सांगितली 0 1 2 3 4 अशा इंडेक्सिंग त्याची तयार होते. तर 0 प्लेसवरती फर्स्ट इलेमेंट स्टोअर होईल हा 2, देन 1 प्लेसवरती 4, देन सेकंड प्लेसवरती 8, थर्ड प्लेसवरती 12 आणि फोर्थ प्लेसवरती 16. अशा प्रकारे हे एलिमेंट्स त्या इंडेक्समध्ये किंवा त्या प्लेसवरती जाऊन काय होत असतात, स्टोअर होत असतात. सो आता ॲरे आपले स्टोअर झाले, आपण डिक्लेअर केले, इनिशियलाइज केले. आता जर आपल्याला त्यांना ऍक्सेस करायचं असेल तर बाय युझिंग इंडेक्स नंबर आपण त्या ॲरेला ऍक्सेस करू शकतो. ऍक्सेस म्हणजे त्या एलिमेंटला प्रिंट करणे. ओके, जर तुम्हाला ॲरे मधला एखादा एलिमेंट ऍक्सेस करायचा असेल, प्रिंट करायचं असेल, तर तुम्ही कशाच्या मदतीने करू शकता, इंडेक्स नंबरच्या मदतीने. ओके, लेट्स से जर तुम्हाला हा एलिमेंट प्रिंट करून हवाय, हा कोणत्या प्लेसवर आहे, जर मॅथमॅटिकली बघितलं आपण तर 1 2 3 थर्ड प्लेसवर आहे. पण मी तुम्हाला सांगितले की ॲरेची इंडेक्सिंग कुठून चालू होते, 0 पासून. तर 0 1 2, तर हा कोणत्या प्लेसवरती आहे, सेकंड प्लेसवरती. ह्याला जर तुम्हाला जर प्रिंट करून हवं असेल किंवा ऍक्सेस करायचं असेल तर त्या ॲरेचं नाव आणि ब्रॅकेटमध्ये तो कितव्या प्लेसवरती आहे ते प्लेस लिहिणं गरजेचं आहे. याला आपण इंडेक्स नंबर म्हणतो. ओके, आणि तो लिहिल्यानंतर तो आपल्याला एलिमेंट सुद्धा मिळत असतो. तो चला इथे एक एक्झाम्पल मी दिलेलं बघा, एक्झाम्पल ऑफ ॲरे इनिशियलायझेशन. दिस इज अ सी प्रोग्राम टू डेमॉन्स्ट्रेट ॲरे इनिशियलायझेशन, की एखादा ॲरे इनिशियलाइज कसा करायचा. फर्स्ट मेथड ॲरे इनिशियलायझेशन युजिंग इनिशियलायझर लिस्ट, म्हणजे तिथेच जेव्हा डिक्लेअर करतो आपण तिथेच एक लिस्ट करून आपण ॲरेचे एलिमेंट देऊ शकतो. आणि इथे बघा मी ॲरेची साईज मेन्शन केलेली 5. जर तुम्ही ॲरेची साईज मेन्शन सुद्धा केली नाही, म्हणजे ब्लँक ठेवली साईज, तरी तो कंपायलर ॲटो कॅल्क्युलेट करत असतो. तुम्ही जेवढे एलिमेंट टाकले असतील तेवढ्या एलिमेंट्स त्याच्यामध्ये जाऊन स्टोअर होत असतात. सेकंड म्हणजे काय, तुमचं लूप वापरून सुद्धा तुम्ही ॲरेला इनिशियलाइज करू शकता. इनिशियलाइज म्हणजे व्हॅल्यू असाइन करू शकता. म्हणजे काय की एकदा तुम्ही डिक्लेअर करायचं सुरुवातीला ॲरे, हे बघा ए नावाचा ॲरे ज्याची साईज 5 आहे, याला मी इथं डिक्लेअर करून दिले. आणि नंतर त्याला कोडमध्ये काय करतो आपण, फॉर लूप वापरून इनिशियलाइज करू शकतो. म्हणजे प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. लेट्स से ॲरे ऑफ ए, या ॲरेचं नाव काय ए, आणि याची साईज किती आहे 5, म्हणजे 0 1 2 3 आणि 4 अशा प्रकारचा ॲरे मेमरीमध्ये जाऊन डिक्लेअर केला म्हणजे क्रिएट झाला. आता याच्यामध्ये व्हॅल्यू आपल्याला फिल करायचे, तर फॉर लूप वापरून आपण त्याच्या व्हॅल्यू फिल करू शकतो. आता फॉर लूप वापरून कशा प्रकारे त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत बघा. फॉर आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन 5, आय प्लस प्लस, याच्यामध्ये आपला लूप चालणार आहे. सो फर्स्ट व्हॅल्यू काय आपली, आय इज इक्वल टू 0. ओके, आय नावाचं सुद्धा एक व्हेरिएबल आपण क्रिएट केलेला आहे. सो आय इज इक्वल टू 0. स्कॅनएफ काय करतं रे, युजरकडनं इनपुट घेत असतं. जे नेक्स्ट फंक्शन दिसतं तुम्हाला स्कॅनएफ, हे युजरकडनं इनपुट घेत असतं. पर्सेंटेज डी म्हणजे हा इंटिजर टाईपचा असणार आहे डेसिमल. एम्परसेंट हे कुठे जाऊन स्टोअर होणार आहे, ऍड्रेस देतो. हा अँड सिम्बॉल काय सांगत असतो, ऍड्रेस सांगत असतो की तुम्ही इंटर केलेली व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार आहे. सो ए इन ब्रॅकेट आय, आता आय ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, 0 आहे. सो ए ब्रॅकेटमध्ये आय, म्हणजे आय ची व्हॅल्यू काय रिप्लेस होईल तुमची 0 ने. म्हणजे ए ऑफ 0 कोणता एलिमेंट असतो रे, म्हणजे हा वाला एलिमेंट ए ऑफ 0 इंडेक्स. इथे तुम्ही जर लेट से तुम्ही इंटर केलं 5, तर फर्स्ट एलिमेंट तुमचा इथे जाऊन स्टोअर होईल 5. मग लूप मध्ये काय होईल, परत इन्क्रीमेंट होईल. आय ची व्हॅल्यू 0 च्या ऐवजी किती होईल, 1 होईल, 1 ने इन्क्रीज होईल. आता आय ची व्हॅल्यू 1 झाली म्हणजे ए ऑफ 1. आणि जर तुम्ही लेट से 3 एलिमेंट तर ए ऑफ 1 म्हणजे कुठे, ही प्लेस वरती, तर 3 एलिमेंट तिथे जाऊन स्टोअर होईल. सेम फॉर नेक्स्ट एलिमेंट, सेम फॉर अशा काही व्हॅल्यूज तुम्ही रँडमली टाकल्या तर त्या ॲरेमध्ये जाऊन स्टोअर होतील. अशा प्रकारे ॲरेला तुम्ही इनिशियलाइज करू शकता. आणि याच ॲरेला जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल किंवा ऍक्सेस करायचं असेल तर इंडेक्स नंबरच्या मदतीने परत तुम्ही फॉर लूप वापरून प्रत्येक व्हॅल्यूज प्रिंट करून बघू शकतो. चला मित्रांनो, तुम्हाला हे प्रॅक्टिकली सुद्धा मी एखाद्या ऑनलाईन कंपायलरवरती टाईप करून रन करून दाखवतो सीचा एक कोड, म्हणजे आणखीन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. सो इथे मी एक ऑनलाईन सी कंपायलर ओपन केलेला आहे. ओके, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर या कंपायलरमध्ये आपण ॲरे कशा प्रकारे क्रिएट करू शकतो, ॲरे कशा प्रकारे इनिशियलाइज करू शकतो, सगळंच आपण एकदम बेसिक पासून बघूया. हॅलो, तर सगळ्यात अगोदर आपल्या सी प्रोग्रामिंगची फर्स्ट लाईन काय असेल ते आपण बघूया.
हॅश इन्क्लूड studio.h अँग्युलर ब्रॅकेट ओपन studio.h अँग्युलर ब्रॅकेट क्लोज. ही झाली आपली फर्स्ट लाईन. त्यानंतर आपण सुरुवात कशाने करतो प्रोग्रामची, इंट मेन या फंक्शनने. इंट मेन ओपन एम्प्टी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ओपन. आता आपल्याला ॲरे तयार करायचा. लेट्स से इंट मार्क्स नावाचा आपण ॲरे तयार केला आणि याची साईज आपल्याला देणे इथे गरजेचं आहे, दॅट इज 5. त्या इंट मार्क्स नावाच्या ॲरेमध्ये किती एलिमेंट स्टोअर करू शकतात रे? 5 एलिमेंट स्टोअर करतील एकाच टाईपचे, इंटिजर टाईपचे. सो इज इक्वल टू, इथेच आपण याला व्हॅल्यू सुद्धा असाइन करू शकतो. त्याला म्हणतो आपण इनिशियलायझेशन ऑफ ॲरे वाईल डिक्लेअरिंग द ॲरे. ॲरे डिक्लेअर करतानाच व्हॅल्यू असाइन करू शकतो. लेट्स से फर्स्ट स्टुडंटला 56 मार्क पडले, सेकंड नंबरच्या स्टुडंटला 59, थर्ड नंबरच्या मुलाला 96, फोर्थ रोल नंबरच्याला 89, सॉरी 85, 89. सो अशा 5 रोल नंबरच्या मुलांना, फर्स्ट 5 मुलांना जर सपोज हे मार्क्स पडले, आपले 5 नवीन व्हेरिएबल न क्रिएट करता आपण एकाच व्हेरिएबलमध्ये, एकाच मार्क्स नावाच्या ॲरेमध्ये 5 जणांचे मार्क्स स्टोअर केलेले आहे. त्याच्यामुळे आपला लाईन ऑफ कोड किती वाचल्या बघा. त्यानंतर इथं सेमीकोलन दिलाय. आता जर लेट्स आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर आपण कसं करू शकतो? आता इथं 56 रोल नंबर 1ला मार्क मिळालेत, बरोबर. बट ॲरेची इंडेक्सिंग कशापासून चालू होते? 0 पासून. म्हणजे 56 म्हणजे 0 नंबरच्या मुलाचे मार्क, 59 म्हणजे 1 नंबरच्या मुलाचे मार्क, 96 म्हणजे सेकंड नंबरच्या मुलाचे मार्क. आता लेट्स से प्रिंट एफ आपण हे मार्क्स ॲक्सेस करून बघूया. प्रिंट एफ देन ओपन पॅरेंथेसिस डबल कोटेशन %d आणि इकडे कॉमा. आपल्याला काय प्रिंट करून हवं आहे? तर आपल्याला मार्क्स नावाचा ॲरे लिहायचा आणि त्याचा आपण इंडेक्स इथे स्क्वेअर ब्रॅकेटने लिहू शकतो. सपोज लेट्स से रोल नंबर 3च्या मुलाचे मार्क्स काय आहेत? 96. बट ॲरेमध्ये इंडेक्सिंग 0 पासून चालू होते, तर रोल नंबर 3चे मार्क्स कोणत्या इंडेक्सला असतील? सेकंड इंडेक्सला. म्हणजे 0 प्लेस, फर्स्ट प्लेस आणि सेकंड प्लेसला. तर सेकंड प्लेसला थर्ड नंबरच्या मुलाचे मार्क्स असतील, कारण ॲरेची इंडेक्सिंग 0 पासून चालू होते, बरोबर. सो इथं सेमीकोलन आपण दिला आणि आता आपण याला रन करून बघूया कोडला. बघू आपण 96 येते का आपलं आउटपुट. बघा इथं आउटपुटमध्ये 96 मिळाले. तर या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला दाखवलं की ॲरे क्रिएट कसा करायचा, म्हणजे ॲरे डिक्लेरेशन, ॲरेला व्हॅल्यूज असाइन करणे म्हणजे ॲरे इनिशियलायझेशन, आणि नेक्स्ट स्टेप इज ॲक्सेसिंग द एलिमेंट ऑफ ॲरे. लेट्स से जर तुम्हाला आता 85 प्रिंट करायचं असेल तर मला सांगा ॲरेचा इंडेक्स किती येईल? आपण काउंट करूया. 0 1 2 3, थर्ड म्हणजे 2च्या ऐवजी जर 3 केले तर आपले किती प्रिंट व्हायला पाहिजे? 85 होत आहेत का बघू आपण. यस, आपला आउटपुट आलेला आहे 85. सो अशा प्रकारे तुम्ही ॲरेला प्रिंट सुद्धा करू शकता. आता मी तुम्हाला ॲरे इनिशियलायझेशनच्या 3 मेथड दाखवल्या होत्या बघा. मी परत इथे तुम्हाला दाखवतो. ॲरे इनिशियलायझेशनच्या किती मेथड आहेत आपल्याकडे? 3 मेथड्स. इथे तुम्हाला दिसेल, जस्ट अ मिनिट. देअर आर 3 ways by which we can initialize the array. Where are this? Okay, इथं ॲरे इनिशियलायझेशन विथ डिक्लेरेशन जे आता आपण केले. ॲरे इनिशियलायझेशन विथ डिक्लेरेशन विदाउट साईज. आता आपण साईज देत होतो ना, जर आपण इथे ॲरेची साईज सुद्धा दिली नाही तरी सुद्धा ॲरेला आपण डिक्लेअर करू शकतो. ओके, म्हणजे काय की इथे आपण 5 जर मेन्शन केली आहे, साईज दिली आहे, जर आपण ॲरेची साईज नाही दिली तर ते ॲटो कॅल्क्युलेट करतं. ओके, साईज नाही दिली आणि रन केला आपण कोड तरी सुद्धा आपल्याला आउटपुट मिळतंय. तर की जसे आपण एलिमेंट इंटर करतो तसे ते ऑटोमॅटिक त्या ॲरेची साईज घेतं. सो दॅट इज ॲरे इनिशियलायझेशन वाईल डिक्लेअरिंग बट विदाउट मेन्शनिंग द साईज ऑफ ॲरे. नेक्स्ट टाईप काय तुमचा की एकदा तुम्ही ॲरेला काय करा, इनिशियलाइज करा. नेक्स्ट टाईप तुमचा काय की ॲरे इनिशियलाइज आफ्टर डिक्लेरेशन, म्हणजे एकदा डिक्लेअर करा आणि नंतर तुम्ही त्याला इनिशियलाइज सुद्धा करू शकतात बाय युझिंग लूप्स. ती मेथड पण तुम्हाला सांगतो. याचा अर्थ काय होतो की ॲरे इनिशियलाइज फर्स्ट डिक्लेअर अँड देन इनिशियलाइज. ओके, म्हणजे ॲरे इंट मार्क्स 5 हा नावाचा ॲरे मी काय केले तर डिक्लेअर केलाय, सेमीकोलन. ओके, आणि आता जर मला ह्याला द्यायचं असेल, इनिशियलाइज करायचं असेल, कॉमा आय, एक आय नावाचं व्हेरिएबल लागणार आहे, त्याला सुद्धा मी डिक्लेअर करून घेतो. फर्स्ट मी डिक्लेअर केला आणि आता नंतर मी इनिशियलाइज करणार आहे. इनिशियलाइज करणे म्हणजे इन शॉर्ट व्हॅल्यू असाइन करणे बाय युझिंग लूप्स. बघा तिथे फॉर नावाचं लूप वापरतो. फॉर आय इज इक्वल टू, आय स्टँड फॉर इंडेक्स, 0 पासून चालू करायचे, बरोबर. सेमीकोलन आय लेस दॅन 5 म्हणजे 4 पर्यंत जायचे. 0 1 2 3 4 म्हणजे 5 एलिमेंट, बरोबर की नाही. देन इन्क्रीमेंट कशी झाली पाहिजे आयची? ++1 ने. देन ब्रॅकेट क्लोज. ओके, हा झाला आपला फॉरचा लूप.
देन कर्ली ब्रॅकेट. आपण इथे काय करू शकतो, स्कॅनएफच्या मदतीने युजरकडनं हे मार्क्स घेऊ शकतो, 5 मुलांचे मार्क्स. स्कॅनएफ सेमीकोलन डबल कोटेशन पर्सेंटेज डी, इथं आपण स्लॅश एन देऊया म्हणजे प्रत्येक नवीन लाईनला आपलं इनपुट घेईल ते. ओके. आणि कॉमा कशामध्ये स्टोअर करायचं आपल्याला, तिथे अँडचं सिम्बॉल द्यावं लागेल आपल्याला, अँपर्सेंट ॲड्रेस देईल तो. कशामध्ये स्टोअर करू आपण, मार्क्स नावाच्या ॲरेमध्ये. आणि इंडेक्स काय असेल त्याचा, इंडेक्स आपण स्क्वेअर ब्रॅकेटने दाखवतो, दॅट इज आय. हे आय व्हेरिएबल काय डिक्लेअर केलं लक्षात आलं तुम्हाला, कारण आपल्याला इथे वापरायचे. आय स्टँड फॉर इंडेक्स. आता आय ची व्हॅल्यू जेव्हा 0 होईल तेव्हा 0 प्लेसवरती इलेमेंट स्टोअर होईल. जेव्हा आय ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा 1 प्लेसवरती इलेमेंट स्टोअर होईल. जेव्हा आय ची व्हॅल्यू 2 असेल 2, असं स्टेप सिक्वेन्शियली 5 व्हॅल्यूज आपल्या स्टोअर होतील. इथं आपण दिला सेमीकोलन. आता ह्या ज्या व्हॅल्यू आपल्या स्टोअर झाल्यात, आपल्याला ह्या जर प्रिंट करायचे असतील तर आपण कोणत्या फंक्शनच्या मदतीने करू शकतो, तर ऑब्विसली प्रिंटएफ नावाच्या. त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, लूप वापरावं लागेल. सो आय इज इक्वल टू 0, सेम लूप. आय लेस दॅन 5, आय प्लस प्लस, दॅट इज आय इन्क्रीमेंट. आपण एकने इन्क्रीमेंट करतोय. याचा स्कोप आपण लिहूया फॉर लूपचा. याच्यामध्ये काय करणार आपण, प्रिंटएफ इंडिव्हिज्युअल इलिमेंट आपल्याला प्रिंट करून हवा आहे, दॅट इज स्लॅश एन. प्रत्येक नवीन लाईनला बॅकस्लॅश एन पर्सेंटेज डी काय प्रिंट करून हवं आपल्याला, कॉमा मार्क्स आय. मार्क्स आय जर आपण आय स्टँड फॉर इंडेक्स जर म्हटलं, सेमीकोलन. आणि असा कोड आपण लिहिला. आणि लेट्स जर आपण याला रन करून बघितलं तर काय येतं आउटपुटमध्ये, काहीतरी इरर आली बघा 12 नंबरच्या लाईनला. एक्सपेक्टेड डिक्लेरेशन ऑफ स्टेटमेंट ऑर एंड ऑफ द स्टेटमेंट. बरोबर, आपल्याला एक सेमीकोलन इथे देणं गरजेचं आहे आणि रिटर्न 0 सुद्धा लिहिणं गरजेचं आहे. स्टँडर्ड प्रॅक्टिसमध्ये रिटर्न 0 लिहायला हवं. आपण नाही लिहिलं तरी कंपायलर मायनर मिस्टेकला इग्नोर करतो आणि आउटपुट देत असतो, पण आपण लिहिलं पाहिजे. बघा आता इथं कर्सर आलेला आहे म्हणजे आपल्याला स्कॅनएफ फंक्शन पर्यंत ऍक्टिव्हेट झाले. सो फर्स्ट स्टुडंटचे मार्क्स सांगा 56, इंटर. सेकंड स्टुडंटचे मार्क्स 65. बघा आता मी कीबोर्डवरनं मार्क्स काय करतोय, इंटर करतोय. थर्ड स्टुडंटचे 25, फोर्थ स्टुडंटचे 39, फिफ्थ वाल्याचे सपोज 99. असे 5 मार्क आपण काय केले, इंटर केले. आता ॲरेमध्ये जाऊन स्टोअर होतील. आणि नेक्स्ट मी प्रिंट करतो एलिमेंट. बघा त्या सिक्वेन्सने एलिमेंट काय झालेले, प्रिंट झालेले. याला म्हणतो आपण ॲरे डिक्लेरेशन. आफ्टर फर्स्ट डिक्लेरेशन, देन इनिशियलायझेशन अँड देन ॲक्सेसिंग द एलिमेंट. आता जर इथं आपण फॉर लूप नाही लावला, सपोज आपण इथे फॉर लूप नाही लावला, आपण जर पर्टिक्युलर एलिमेंट प्रिंट करायचं ठरवलं की लेट से 56, 65, 25, 39 आणि 99 हे आपले 5 एलिमेंट स्टोअर झाले. आपल्याला बघायचं असेल सेकंड प्लेसवरती कोणता एलिमेंट आहे किंवा रोल नंबर 3 चे मार्क्स किती आहेत. रोल नंबर 3 म्हणल्यावर सेकंड प्लेसवरती. तर रन करून बघूया. बघा रोल नंबर 3 चे मार्क्स आता आपण इथं अगोदर इनपुट द्यावं लागतील. रोल नंबर 1 चे 56, 26, 36, 25 आणि 29 असे 5 मुलांचे मार्क्स मी दिलेत. रोल नंबर 3 चे मार्क्स किती दिलेत मी, 36. आता मी रन करेल हा कोड, बघू आपण 36 येते का आउटपुट. बघा इथं 36 आले. का बरं, कारण आपण सेकंड प्लेसला जे स्टोअर झाले त्यांना प्रिंट केले. लेट्स फोर्थ वरती जर प्रिंट करायला गेलो आपण तर आपल्याला इनपुट द्यावं लागेल. ओके, बघू आपण फोर्थ प्लेसवरती काय स्टोअर होतं, दॅट इज 25. ओके, अशा प्रकारे तुम्ही ॲरेला इनिशियलाइज करू शकता, डिक्लेअर करू शकता, ॲक्सेस करू शकता. ओके, आय होप या प्रोग्रामच्या मदतीने तुम्हाला आणखीन त्याची क्लिअरिटी आली असेल. नेक्स्ट आपला पॉईंट काय आहे की टाइप्स ऑफ ॲरे. ॲरे किती प्रकारचे असतात, तर बेसिकली देअर आर 2 टाइप्स ऑफ ॲरे बेस्ड ऑन देअर डायमेन्शन. फर्स्ट वन इज वन डायमेन्शनल ॲरे अँड सेकंड वन इज मल्टी डायमेन्शनल ॲरे. सो वन डायमेन्शनल ॲरे आपण आता क्रिएट केला आणि काय असतं ते बघितलं की जे एकाच डायमेन्शन यूज करतं. ओके, हॉरिझॉन्टली त्याचे एलिमेंट स्टोअर होतात 0, 1, 2, 3, 4 एकाच लाईनमध्ये. द वन डायमेन्शनल ॲरे युजेस द वन also known as 1D array. C are those array that have only one dimension. आणि हा सिंटॅक्स आपण त्याचा बघितलेला आहे. नेक्स्ट मल्टी डायमेन्शनल ॲरे. मोर दॅन वन डायमेन्शनल ॲरे पॉसिबल आहे का, ऑब्विसली यस पॉसिबल. लाईक 2D ॲरे, 3D ॲरे. 2D म्हणजे काय, मॅट्रिक्सचा जसा आपण डेटा स्टोअर करतो ना रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये, त्याला आपण म्हणतो 2 डायमेन्शनल ॲरेज. 3D ॲरे पॉसिबल आहेत का, यस 3D ॲरे सुद्धा पॉसिबल आहेत. बट we can declare arrays with more dimension than 3D arrays, but they are avoided as they get very complex and occupy a large amount of space. So 3D नंतर काय होते की थोडं कॉम्प्लिकेटेड केस होतात, त्याच्यामुळे आपण ॲरे 2D किंवा 3D पर्यंतच लिमिटेड ठेवतो.
सो जसा वन डायमेन्शनल ॲरे आपण डिक्लेअर केला, त्याचा सिंटॅक्स बघितला, तशाच प्रकारे आपण टू डायमेन्शनल ॲरे सुद्धा डिक्लेअर करू शकतो. फक्त याच्यामध्ये काय होईल की एक डायमेन्शन जास्त ॲड होईल, बाकी कॉन्सेप्ट तर तोच राहील. ओके, लेट से तुमचं सगळ्यात अगोदर काय असेल, डेटा टाईप कोणत्या टाईपचा तुमचा ॲरे आहे, त्यानंतर तुमचा ॲरे नेम, याचा मी सिंटॅक्स तुम्हाला इथे सांगतोय. देन साईज, आता एक दोन स्क्वेअर ब्रॅकेट तुम्हाला लावावे लागतील, एक रो साठी आणि दुसरा कॉलम साठी. अगोदर काय करायचं, आपण वन डायमेन्शनल मध्ये एकच स्क्वेअर ब्रॅकेट वापरायचो, लेट से 5, तर असा ॲरे क्रिएट व्हायचा वन डायमेन्शनल. आता जर सपोज तुम्ही 2,5 अशा दोन साईज दिल्या, तर काय होईल, फर्स्ट रोचं असतं की रो म्हणजे आडव्या लाईन, आणि सेकंड काय असेल तुमचा कॉलम. सो 5 कॉलम तयार होतील याच्यामध्ये. सो फर्स्ट 1 2 3 4 अँड 5 अशा रोज, म्हणजे असा बॉक्स त्याच्यामध्ये तयार होईल, आणि याच्यामध्ये तुमचे हॉरिझॉन्टल व्हर्टिकली इलिमेंट सुद्धा स्टोअर होत जातील. सो तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी अशा प्रकारचा हा 2D ॲरे असू शकतो. दीज आर द रोज, रो 1, रो 2, रो 3, रो 4, अँड दीज आर द कॉलम C1 C2 C3. अशा फॉर्ममध्ये तुमचे एलिमेंट स्टोअर होतील. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टू डायमेन्शनल ॲरे इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन बघणार आहोत. कशा प्रकारे आपण मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये एलिमेंटला स्टोअर करू शकतो आणि त्यांना प्रिंट करू शकतो, हा टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला ॲरे समजण्यासाठी युजफुल ठरला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि काही सजेशन्स असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग.